पुष्पा, कायची भाजी बनवली तर आज? कारल्याची बनवली. काही ढंग नाही बाबा तुमच्यामध्ये. आजकालच्या बाया मले पहा ना फुलवा. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय? हे का भाज्या बनवून आहे तुमचं? कारल्याची भाजी, वांग्याची भाजी आमच्यासारखं बनवून पहा. तर काकू का बनवलं तुम्ही ना आज? मी कायले बनवू? घरी 4-4 सुना असल्यावर सांगून तर खूप राहिल्या तुम्ही. का सांगू बाई तुले? 4-4 सुना फक्त मनालेच आहे, एकीच्याही हाताले धडाची चव नाही आहे. मग तुम्ही बनवत जा ना. मायाकडून होते का आता बनवणं? बोल ना तर बरोबर होते तुमच्याकडून. आता का माझं तोंड बंद करून ठेवान का? सुनांना तर केलंच आहे, आता तुम्हीही करा बाई का. ना तुला केसाचा आंबाडा कसा पाडलाय व? दोन्हीकडून लटा सोडल्या. आजकालची फॅशन आहे ते, तुम्हाला नाही समजणार. ते पा शांत येऊन राहिली, आता तिच्यासोबत बोलून दाखवा मग मानीन. त्या घाबरतो का मी कोणाले? कोणाच्या गोष्टी चालू आहे? तुझ्याच चालू आहे. आम्ही हेच बोलत होतो का तू किती चुगल्या करते इकडे तिकडे. मी कधी चुगल्या केल्याची काकू? त्या काही बोलते, शांता त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. आता का काही बोलाले मी का पागल झाली का? का बनवली भाजी आज? सगळ्यांना का तेच विचारता का तुम्ही? मी आज बनवला बेसन भात. खरं सांगायचं आजकालच्या बायांमध्ये आळशीपणा भरलेला आहे. आमच्या वक्ती आम्ही कुटुंब पद्धतीमध्ये राहत होतो. पाहुणे रावळे तर पडलेच राहत होते घरामध्ये. एवढ्या जणांचं करून आम्ही कधी थकत नव्हतो. बापा बापा काकू, तुमचं का सांगायचं आहे? तुम्हाला एवढी उरक आहे का तुम्ही रोज इथं टाइमपास करासाठी दिवसभर झाडाखाली बसले राहता ना बायका बघत राहता बोलासाठी? तुमच्यासोबत बेकारच आहे बापा बोलणं. ते नवीन आलेली बाई तरी चांगली आहे, इथं राहायला आली ते. कोटी आली तर राहाले? ह्या समोरच्या घरीच आली आहे. चांगली आहे बाई बापा बोलाले. ऑफिसमध्ये कामही करायला जाते. मला ओळख काढा लागन तिच्यासोबत. कायले चुगल्या करायला? मी कायले चुगल्या करतो? पण सांगा ना, तुम्ही बोलले ना कसा आहे स्वभाव बाईचा. नाही तर गावात कायले आली ते बाई राहिले? काही ट्रान्सफरन वगैरे झाली असे सांगत होती बाप्पा. मला काही माहिती नाही. विचारतो मी तिच्याच घरी जाऊन. थांबा. ए बाई, ते कामात राहते, तू जाऊ नको आता. हे ऐकायची काकू ते बाई? हो तेच तर बाई आहे. मॉडर्न दिसते चांगली. स्वभाव गिभाव ठीक आहे का नाही आहे? तू या एवढा खराब तर स्वभाव नाही आहे बाबा तिचा. स्वभाव कोणता खराब आहे? तुमच्यासोबत बोलतो मी नंतर. पहिले त्या बाईसोबत ओळखी करतो. इथं नवीन राहिले आले का जी? हो 2-3 दिवस झाले आम्ही इथे आलो आहे राहायला. कपडे तर मोठे भारी आहे बाबा तुमचे. नाही एवढे भारी नाही आहे कपडे. कम्फर्टेबल आहे मी याच्यात. अजी भारी म्हणजे खूपच चांगले आहे. मी या गल्लीतच राहतो. हो का? तुम्हाला कोणतंही काम राहिलं तर मला आवाज देऊन द्यायचा. शांता नाव आहे माया. सगळे मला शांताबाईच्या नावानं ओळखते. तुमच्याकडनं तिखट, हळद, साखर, तेल काही संपलं मला आवाज द्यायचा. का बरं? तुमचं शॉप आहे का? नाही, मी कोणाच्या ना कोणाच्याकडून तुम्हाला मागून आणून देईन ना जी. नाही त्याची काही गरज नाही आहे. पण आता मला उशीर होतो आहे. आमची कार आहे तिकडे उभी. आम्हाला बाहेर जायचं आहे. आम्हाला म्हणजे माझे पतिदेव. अच्छा कार आहे तर मला पण फिरायला घेऊन जा ना जी एखाद्या वेळेस शॉपिंग विपिंग करायला. नाही मी माझ्या नवऱ्यासोबतच जाते शॉपिंग करायला. आजी घेऊन जा ना जी एखाद्या वेळेस. घेऊन जाईल, पण आता मला उशीर होत आहे, निघते मी. हो निघा तुम्ही. पण तुम्हाला कोणती मदत लागली तर कोणत्या बाईची माहिती पाहिजे असेल तर मला बोलून टाकायचं. शांताबाई म्हणते मला. हो सांगितलं ना पहिलेच तुम्ही, तुमचं शांताबाई नाव आहे. चला बाय, येते मी. हो बाय. पाहिलं अशी ओळखी करा लागते काकू. हो त्यांना माहीत व्हायचं आहे ना का शांताबाईचा स्वभाव कसा आहे म्हणून. म्हणजे काही नाही, जा घरी. कामं बिमं असेल तर ते करून घे. ते बाई बाहेरून येईन तर मग तुला वेळ पाहिजे ना बोलाले. हो लवकर जातो ना, कामं आटपतो. मग त्या बाईले चुगल्या सांगायला चांगलं विन सर्वांच्या. सगळ्यात चुकल करते हे शांतीच आहे. तुम्ही पण तिथं बसल्या तेच करून राहिले. बरोबर का नाही काकू?